आणि आता बातमी नागपुरातून आहे। वानाडोंगरीत एकाच घरात 200 मतदार आढळल्याची माहिती मिळते। वानाडोंगरी नगर परिषद क्षेत्रातील मतदार यादीत घोळ झाल्याचं समजतंय। नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक 5 मध्ये 200 मतदार सापडले, तर सरोदीपुरा भागातील घर क्रमांक 1 मध्ये 200 मतदारांची नोंद झाली आहे। आमदार समीर मेघे यांच्या मतदारसंघात घोळ झाल्याची ही चर्चा आहे। तर राष्ट्रवादीचे नेते दिनेश भंग यांनी हा आरोप लगावलाय। या संदर्भात दिनेश भंग, लीलाबाई बावनथळे यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहे। नवीन मतदार प्रारूप यादी जी आहे ती आता सध्याला जे ते समोर आले, मात्र त्यामध्येच नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यामधील वानाडोंगरी नगर परिषद आहे, त्यामधील जे परिक्षेत्रामध्ये जे आहे ते घर क्रमांक 1 मध्ये तब्बल 5 नव्हे तर जवळपास 200 मतदार जे आहे ते घर क्रमांक 1 मध्ये दर्शवण्यात आलेले आहे। एकूणच हा पाहू शकतो की हा तोच घर क्रमांक 1 आहे। तुमच्या घरामध्ये जवळपास 200 मतदार राहतात अशी यादी समोर आलेली आहे। हा ठे गलत आहे जे 200 कोटी येतील ते कोण असं सांगणार तर पाहिजे। समोरचा माणूस एका घरात 200 लोक राहतात का म्हणून नाही, काही जोडला असतील एका घरात 200 लोकांच्या काही वोट राहते का, नाही राहत। या घरामध्ये जर 200 लोक जर राहत असेल तर हे मला तुम्ही लोकांनी सिद्ध करून दाखवावं, जेणेकरून जर सिद्ध होत असेल तर मी कोणत्याही प्रकारचे यापुढे राजकीय राजकारण करणार का। आपण स्वतः हे घर बघितलं, या घरामध्ये जर 200 लोकांचं जर राहत असेल तर दाखवावं शासनाने कोणत्या प्रकारचे केलं आहे। आणि माझं म्हणणं आहे का ज्या काही बीओलोनी यांनी यादी करून दिली त्या बीओलोवर त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, आणि ज्या बीओलोनी ही यादी प्रसिद्ध केली आहे त्यांना हे सस्पेंड केलं पाहिजे। हे लिस्ट त्यांनी बनवलेली आहे आणि याच्यात मी ग्रामपंचायतला पण इलेक्शन लढलेलो आहो, त्यावेळेस मी निवडून आलेलो आहो। त्याच्यानंतर आता असं झालं की मागच्या वेळेस मी इलेक्शन लढलो तेव्हाही फाळणी झाली नव्हती, तेव्हाही त्यांनी डुप्लिकेट कार्यक्रम केलेला आहे आणि आताही तसंच केलेलं आहे। मी माझं स्वतःचं घर या वार्ड क्रमांकात असून माझं नाव सुद्धा या वार्डमध्ये नाही आहे आणि आमचं इकडे तिकडे नाव झालेले आहेत। त्यामुळे जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करा आणि आम्हाला सदृष्ट स्वच्छ एकदम आम्हाला ज्याप्रमाणे भूखंड पाडलेला आहे वार्डाचा त्याप्रमाणे याच्यात लोकांचा समावेश करून द्यावा हीच अपेक्षा आहे। जी यादी निवडणुकीपूर्वी जी आहे ते दुरुस्त करण्यात यावी अशी मागणी आता स्थानिकांकडून केली जात आहे। लोकशाही मराठी करता ज्ञानेश्वर पवार, नागपूर। जेव्हा निवडणुका येतात तेव्हा ते डेव्हलपमेंटवर कधीच बोलत नाही, पण कुठंतरी चुकीचं बातमी पसरवणं, फॉल्स ॲलिगेशन करणं हे होतं। आम्ही वानाडोंगरी नगर परिषदमध्ये जवळपास मागील 10 वर्षामध्ये 400-500 कोटीच्या पेक्षा जास्ती कामं तिथे केले आहे। पण आता निवडणूक आल्यात आणि त्यांच्याकडे दुसरे मुद्दे नाहीत, त्यांना आपली हार, त्यांना आपला पराभव हा दिसून आला। त्याच्यामुळे फक्त फॉल्स ॲलिगेशन करायचं, फॉल्स नेरेटिव्ह जसं आदरणीय राहुल गांधी साहेब करतात त्याच धर्तीवर चालून कुठंतरी लोकांना संभ्रमात टाकायचं, आणि हा सगळा उद्योग हा पवार साहेबांच्या पार्टीचे लोक करत आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।